तर पुन्हा जाऊयात हिंदमाता परिसरात। प्रचंड पाणी हिंदमाता परिसरात साचलेले आहे। पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पावसानं जोर धरला आणि त्यामुळे हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, हिंदमाता परिसरातली काय सध्याची परिस्थिती, किती पाणी साचलेलं आहे? मी त्याच ठिकाणी हिंदमाता परिसरात आहे आणि आपण बघू शकता की ते 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। पहाटेपासून ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पहाटेपासूनच या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली होती आणि पावसाची संततधार सुरू असल्याने या ठिकाणी पाणी आहे ते वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या आता 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी साचायला सुरुवात झाली। या ठिकाणी पाणी निचरा करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे। या ठिकाणी पंपिंग स्टेशन चालू करण्यात आलेले आहेत। नजदीकच या ठिकाणी पंपिंग स्टेशन बांधण्यात आलं होतं, ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी हे बांधण्यात आलं होतं। मात्र त्याचाही प्रभाव इथे जास्त दिसत नाही, कारण ज्या पद्धतीने पाऊस पडतोय मुसळधार त्यामुळे पाणी आहे ते साचतच चाललेलं आहे। एकीकडे पंपिंग स्टेशन जरी चालू असले तरी मात्र पाण्याचा निचरा मात्र कमी होताना दिसत नाही। पालिकेचे सर्व कर्मचारी आपल्याला बघतोय की युद्ध पातळीवर या ठिकाणी काम करत आहेत। गेली कित्येक वर्ष हिंदमाता परिसरात पाणी साचत आलेलं आहे, त्यामुळे पाणी साचू नये यासाठी पंपिंग स्टेशन नव्याने या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। मात्र त्याचा देखील या ठिकाणी उपयोग आत्ता सद्यस्थितीत तरी होताना दिसत नाही। रेड अलर्ट आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, त्यामुळे पाणी आहे ते या ठिकाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळत आहे। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। तर मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। 1 ते 1.5 फुटांपर्यंत 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी या भागामध्ये साचलेलं दिसतंय। दादरच्या हिंदमाता परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।